हॅलो नमस्ते। आज मी बनवते बांगडा फ्राय। सगळ्यात प्रथम बांगड्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, मीठ घालून घेतलेला आहे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे, लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे, हळदी पावडर घालून घेतलेले आहे, धना पावडर घालून घेतलेले आहे आणि लिंबू पिळून घेतलेला आहे। तुम्ही कोकम पण घालू शकता आणि व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे आणि 15-20 मिनिट या अर्धा तास तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता। आणि इथे बांगड्याचा रस्सा पण झालेला आहे, खूपच टेस्टी झालेला। आणि त्याच्यानंतर भाकरी पण मी करून घेतलेल्या आहेत आणि माझी भाकरी तुम्ही बघू शकता टम्म फुगलेले आहे। आणि आता आपलं बांगडा फ्राय करायचा आहे। तव्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आणि रवा लावलेला आहे। तुम्हाला नुसतं तांदळाचं पीठ लावायचं असेल तर लावू शकता। आणि खूप असं कुरकुरीत टेस्टी फ्राय झालेले आहेत। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपला सुंदर असे बांगडा फ्राय झालेले आहेत। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला सांगा की तुम्ही पूर्ण रेसिपी पण टाका, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी पूर्ण रेसिपी टाकेल। आणि आपली बांगडा थाली तयार झालेली आहे। बाय बाय।